आता बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या लक्षवेधी बातमीकडे लक्षवेधी वक्तव्याकडे वळूया। लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती नेतृत्वाला मी करणार आहे, असं मोठं विधान पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलंय। पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी असून विधानसभेकरता पूर्ण वेळ काम करायचं आहे। यावेळेला ज्या त्रुटी राहून गेल्या त्या भरून काढायच्या आहेत, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि खळबळ उडालेली आहे। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले त्यावर नजर टाकणार आहोत। महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे। ही जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा। विधानसभा निवडणुकीकरता मला पूर्ण वेळ काम करायचं आहे। पक्ष नेतृत्वाला मी विनंती करणार आहे, अंतिम निर्णय त्यांचा असेल। विधानसभेसाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरायचं आहे आणि त्याकरता मला सरकारमधून मोकळं करा आणि पूर्ण वेळ विधानसभेसाठी मला काम करू द्या। दरम्यान पराभवाची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। खरं म्हणजे निवडणुका अनेक होतात आणि त्याच्यामध्ये यश अपयश असतं, परंतु आम्ही पराभवाने आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही। आणि ही जी काही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागलेत, ही आमची सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या तरी सुद्धा मतं जी आहेत इंटॅक्ट राहिली आहेत। मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मला मोकळं करा अशी मागणी नेतृत्वाला करणार असल्याचं म्हटलंय। पराभवाची जबाबदारी ही सगळ्यांची असून हे फक्त फडणवीसांचे एकट्याचं अपयश नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे। पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत, सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं, अशी सर्वांचीच मानसिकता आहे। आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे। त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं, जी आम्हाला गरज आहे अशी त्यांनी आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईत गरज आहे। कमिटीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, पण आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना आग्रह केलेला आहे की देवेंद्रजी तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून आपण विधानसभा जिंकू शकत नाही, तुम्ही सत्तेत राहून आमच्या 4 दिवस आमच्या संघटनेसाठी दिले तरी आपण नक्कीच विधानसभा जिंकू। भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही, या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे। अशापैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्या मध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही। फडणवीस सोबत असावेत सरकारमध्ये की नसावेत, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा की कसं आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत, ते उत्तम प्रशासक आहेत, पण शेवटी त्यांनी मांडलेल्या भावना आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल।
देवेंद्र फडणवीसांनी जे मला मोकळं करा असं म्हटलेलं आहे, मला जबाबदारीतून मुक्त करा असं म्हटलंय, त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. बघूया काय म्हणतात. त्यांना जनतेने मुक्त केलंय. कालच्या निकालानं त्यांना जनतेने मुक्त केलंय आणि विधानसभेच्या निवडणुकां जर त्या घ्यायच्या म्हणत असतील त्यावेळेला जनता त्यांना कायमचं मुक्त करणार. 30 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकलो. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकतोय. त्यांनी जर रिझाईन करायचा निर्णय घेतला असेल किंवा हायकमांडकडे मागणी केली असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. देवेंद्र फडणवीस एक मोठे नेते आहेत आणि जसं जिगरबाज नेते आहेत, ते एकदम डेअरिंगवाले डॅशिंगवाले आहेत. तर त्यांना राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडावं आणि काम करावं पक्षाचं वाटत असेल तर तो पक्ष त्यांचा निर्णय घेईल. पण मला विचाराल तर मी एवढंच सांगेल की महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना मुक्त केलं आहे. आता ते तसेही मुक्त होणार आहेत. काही काळ थोडंसं थांबावं लागेल. भाजपने असं गृहीत पकडलं होतं जनतेला की आम्हीच राजे आहोत, आम्हीच सत्तेमध्ये, आम्हीच अमरपट्टा घेऊन आलेला आहोत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला त्याची जागा दाखवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न तो त्यांचा आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे. मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलबत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट की देवेंद्रजींबद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे. पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजींचे स्टेटमेंट. फडणवीसांच्या राजीनाम्यानं निर्माण होणारे प्रश्न काय बघूयात. फडणवीसांनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही राजीनामा देणार. राजीनामा मंजूर झाल्यास फडणवीसांच्या जागेवर कोण? राज्यातील भाजप पक्ष संघटनेत बदल होणार का? राज्य मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होणार का? राजीनाम्यामुळे मित्रपक्षांची नाराजी दूर होणार का?